गोकुळातले सुखी लोक का होते, समृद्ध लोक का होते, म्हणून आपण एखाद्याला काय म्हणतो, अरे घराचं गोकुळ झालं पाहिजे, घराचं नंदनवन झालं पाहिजे. ते कसं होऊ शकतं? शेतकऱ्यांनी आज एवढं शिकलं तरी आपल्या 85 वाढदिवस सार्थकी लागतोय आणि आपलं मी इथं आल्याचं पण सार्थकी लागतंय. गोकुळातले लोक कामाचं विभाजन करत होते, कामाचं वाटप करत होते. गोकुळातल्या सुना काय करत होत्या, तर धारा काढायच्या आणि ते दूध मथुरेला बाजारात नेऊन विकायचं. म्हणजे गोकुळातल्या सुना मार्केटिंग करत होत्या. गोकुळातल्या सुना ह्या मार्केटिंगचं काम करत होत्या. तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये जा, रिसेप्शन म्हणून कोण पोरगी असते, तुम्ही फोन लावला तर फोनवरती कोण बोलतं, कृपया नंतर फोन करा, समोरचा फोन बिझी आहे, हे बोलायला कधी पुरुष तुम्हाला गावला का फोनवरती? तिथं बाईच असते आणि ती पोरगी चांगल्या आवाजात सांगते, कृपया आप बने रहिए, अभी आप कतार में है, बाद में दुबई में जाएंगे. ती गोड आवाजात सांगते की नाही? तिथं जर पुरुष असेल, थांबा आता लगेच फोन लावू नका, तुम्हाला कळतंय का, फोन बिझी आहे म्हणून ठेवा फोन. कोणाचा? आपला. नुकसान कोणाचं होईल? आपलं. मग तिथं काय, मार्केटिंग साठी म्हणून मुली पाहिजेत. गोकुळातल्या सगळ्या सुना म्हणजे मुली, लेकी आणि सुना, ह्या गोकुळात तयार झालेलं दूध, दही, लोणी, ताक हे विकायला कुठे जातात? मथुरेला जातात. सुना काय, हे सुना हे काम करतात, सुना घरचं काम बघतात बरं का. काय, धारा काढणे, दूध दही लावणे. विकायला मात्र सासवांना पाठवले, कारण विक्री करायला, मार्केटिंग करायला अनुभवी माणूस पाहिजे. नवखा माणूस असेल त्याला गंडवलं जाऊ शकतं. ही पोरगी नवीन असेल, तरुण असेल, सून असेल, हिला बाजारामध्ये समजा 40 रुपये डझन आंबा आहे तर ते घासाघीस करून माणूस 30 रुपयाला नेऊ शकतो. पण जर ती सासू असेल, 50 वर्षाची, 60 वर्षाची, अनुभव असेल, तर ती 40 रुपये डझनचा आंबा 60 रुपये डझननी विकू शकते. म्हणून प्रोडक्शन साठी सुना, धारा काढायचं काम, दही दूध लावायचं काम यांचं आहे आणि विक्री करायचं काम कोणाचं आहे? ते सासवांचं आहे. डिफरन्स आहे. गायी चारण्याचं आणि शेतीचं काम बघायचं काम कोणाचं आहे? गायी चारायला तरुण पोरं आहेत. श्रीकृष्णाच्या बरोबर गेलेली सगळी तरुण पोरं गायी चारायला आहेत. आणि घरचं काम कोणी बघायचं, शेतीचं काम कोणी बघायचं, तर वडिलांनी बघायचं. म्हणजे गायी चारणं हे काम मुलांचं, शेती करणं काम हे वडिलांचं, धारा काढायचं काम सुनांचं आणि विक्री करायचं काम सासवांचं. हे कामाचं विभाजन असल्यामुळे गोकुळात सगळे श्रीमंत होते, सगळे सुख आणि समृद्धीत नांदत होते. आज आम्ही का गरिबीत आहोत? सून पण त्याच कामात, सासू पण त्याच कामात, वडील पण त्याच कामात, मुलं पण त्याच कामात. आमचं सगळं लक्ष प्रोडक्शन वरती आहे, आमचं लक्ष मार्केटिंग वर अजिबात नाही. ज्या दिवशी आम्ही प्रोडक्शन पण बघू आणि मार्केटिंग पण बघू, त्या दिवशी आम्हाला चांगला भाव मिळू शकतो. एका भावाने शेती करा, दुसऱ्या भावाने मार्केटिंग करा. तुम्ही बऱ्याचदा मुंबई पुण्याला बघताल आले कधी तर, पंजाब मधले शेतकरी डायरेक्ट लॉरीत गहू घेऊन बिल्डिंगच्या आणि वेगवेगळ्या रस्त्यावरती गाड्या लावतात आणि डायरेक्ट तिथे गहू विकतात. शेतकरी असं आपला का करत नाही बरं? की सिटीमध्ये जायचं, आपला पेरू, आपला आंबा, आपली संत्री, डायरेक्ट तिथे जाऊन गाडी लावायची, टेम्पोज उभा करायचा, बाजारात 100 रुपये भाव चालू असेल, तुम्ही 80 रुपयांनी विका, तुम्हाला एका दिवसात तुमची लॉरी मोकळी करून परत घरी या. हे होऊ शकतं. कस्टमरला A1 माल मिळतोय, 100 रुपयाचा 80 रुपयाला मिळतोय आणि तुमचा जो भाव 40 रुपये होता, कृषी बाजार तोटा समिती, त्याला तोटा समिती म्हणतात ना, कृषी उत्पन्न तोटा समिती, तुम्हाला भाव मिळत नाही का? तुम्ही तिथं म्हणजे 12 रुपयाला द्राक्ष किलो, कुठं? इथं शेतामध्ये. आणि सिटीमध्ये आम्ही आलो तर 40 रुपये किलो, 12 36 तिप्पट एवढा ट्रान्सफरचा फरक पडतोय. मग तुम्ही स्वतः तिथे येऊन का विकत नाही बरं? अशा सगळ्या तुम्ही आयडिया केले तर तुम्हाला श्रीमंतीला कोणी रोखलंय? पण आपण मार्केटिंगला लाजतो, गावाच्या बाहेर पडायचं म्हणजे आपली डेअरिंग होत नाही. आणि हे सगळं जर तुम्ही केलं तर मला वाटत नाही तुम्हाला कोणाच्या दारामध्ये उभं राहावं लागेल. समजा तुमच्या शेतामध्ये द्राक्ष खूप पिकली आणि तुम्हाला बाजारात नाही जमायला मिळालं, वाळवा ना त्याला. 12 रुपये किलोचे द्राक्ष काय होणार आहेत? मनुके होतील. म्हणजे द्राक्षाचं रूपांतर मनुक्यात झालं. आता मनुके किती भावाने आहेत? 250 रुपये, 300 रुपये. मग 250 रुपये किलोचे मनुके एक तर वर्षभर खराब होत नाहीत. जावा सिटीमध्ये दिवाळीच्या अगोदर, दिवाळी लोकांना लागतात बनवायला वस्तू, पैसे पण असतात बोनस आल्यामुळे, त्यावेळी लावा तिथे तुमचा टेम्पो आणि विका ते मनुके. 12 रुपयाची वस्तू जर 250 रुपयाला जात असतील तर माझ्यामध्ये द्राक्ष विकणं बंद केलं पाहिजे, कारण द्राक्ष नाशिवंत आहे. 4 दिवसात विकलं गेलं तर ठीक, नाही तर तुमचा टेम्पो खराब व्हायचा तिथे. पण त्याच द्राक्षाचे वाळवून छानपैकी धुवून स्वच्छ करून तुम्ही ते वाळवून त्याचे मनुके गेले, पॅकेट केलं, तुमचं नाव स्वतःचं लावलं, काय लक्ष्मी प्रोडक्ट्स किंवा अमुक प्रोडक्ट काय असेल ते तुमच्या नावाची ओळख होईल असं ते मस्त धुतलेले द्राक्ष मग वाळवले. सेंद्रिय असतील तर आणखी चांगलं, सेंद्रिय तर 500 रुपये किलोनी जाऊ शकतो. मग हे असं जर आम्ही आयडिया केल्या, दूध विकायचं बंद करायचं, दही विकायला सुरुवात करायचं, दही विकायचं बंद करायचं, लोणी विकायला सुरुवात करायचं, लोणी विकायचं बंद करायचं, तूप विकायला सुरुवात करायची, तूप विकायचं बंद करायचं, पनीर विकायला सुरुवात करायची, असं नवीन नवीन काहीतरी करूया ना, जेणेकरून आम्ही आता बघा ते सिटीमध्ये लोक हे पितात पेप्सी, कोका कोला, त्याला चांगला पर्याय द्या ना, चांगले लिंबू सरबत आणि
तो 20 रुपयाला भेटतो की नाही? ती बाटली 20 रुपयाला आहे, 200 ml. तुमचा ग्लास 300 ml ठेवा आणि 10 रुपयाला ग्लास ठेवा. जाऊ दे ना, वर्षभर तुमचं चालूच राहू द्या. अहो थंडी असो, ऊन असो, वारा असो, लोक पेप्सी पितात ना, कोल्ड्रिंक पितात ना, गार पितात. मग मला सांगा लिंबू सरबत पिऊ शकत नाहीत? लोकांना सवय लावा ना. आपल्या घरी पाहुणे आले, आपण शहाणपणा काय करतो, जरा थंडा घेऊन ये. कशाला थंडा पाहिजे तुमच्या बोखांडी? तुमच्याच शेतामध्ये लिंबू मिळतं, तुमच्याच घरी साखर मिळते. ती साखरेचं लिंबू पाणी तुम्ही पाजा. तुम्हाला अपमान वाटतो का? कारण टीव्हीला बघितलं म्हणजे तुम्हाला मोठं वाटतं की टीव्हीतली ती जनावरं पित्यात, ती शाणी आहेत. मग आपण पण आपल्या पाहुण्याला काय पाजूया? कोल्ड्रिंक पाजूया. मग हाही झाला शाणा. अशा चुकीच्या भ्रमातून आपण बाहेर पडलं पाहिजे. पिझ्झा बर्गर आपण खातात 500-700 रुपयाच्या सिटीमध्ये. ते पिझ्झा बर्गर अमेरिकेत बंदी आहे. त्याच्यामुळे 50 रोग होत्यात, कॅन्सर सकट सगळं बरंच काय होतंय. ते भारतात धडाक्यात विकतात. आणि आमची पण पोरं किंवा बायको काय असं वाढदिवस असेल, चला बर्गर खाऊया, चला पिझ्झा खाऊया. काय मरायची लक्षण आहेत की नाही? 500 रुपयाची वस्तू तुम्ही खाऊन मारणार, त्याच्यापेक्षा तुम्ही 50 रुपयात चांगली वस्तू का नाही घेत बरं? त्या कर्नाटकमध्ये एक शेतकरी होता, त्याच्या कॉफीचा मळा होता. कॉफीचा नेमकं असं कॉफीचं बी यायचं, बाजारात न्यायचं, तर ते भाव सगळा पडलेला असायचा. 1 वर्ष बघितलं, 2 वर्ष बघितलं, तो म्हणला आता मी कॉफी विकायचं बंदच करणार आहे. तो असं म्हटलं का कॉफी पिकवायचं बंद करणार आहे, विक्री बंद करणार आहे, मी कॉफी बाजारात नेणारच नाही विकायला. त्यांनी काय केलं, तीच कॉफी घेतली, विकायची बंद केली आणि रोडवरती एक स्टॉल लावला आणि तिथं तो कडक कॉफी विकायला लागला. 7 रुपयाला तो ग्लास विकायला लागला. लोकांना ती कॉफी एवढी आवडायला लागली. आज ती कॉफी 170 रुपयाला ग्लास आहे. जे शिकलेले लोक आहेत त्यांना माहित असेल, हायवेला ते सीसीडी नावाचं दुकान असते बघा, कॉफी कॅफे डे. तुम्ही शेतकरी कधी गेला नाही, तुमची लेकरं जाऊन बसतात त्याच्यात, मला माहिती आहे. पोरपुरी का जाऊन बसतात? इथं आपले आईबाप शोधायला येणार नाहीत. कारण 170 रुपयाची चहा कॉफी आपल्या आईबापाला परवडत नाही, ते इकडे फिरकणार नाही. तिकडे निवांत पोरं गप्पा मारत एसी मध्ये बसलेले असतात. 7 रुपयाचा ग्लास 170 रुपयापर्यंत गेला. त्यांनी कॉफी विकायचं बंद केलं म्हणून झालं ना. तो आता स्वतःची कॉफी, स्वतःचे मळे, स्वतःचेच कॉफीची दुकानं आणि त्याच्यातून तो विकतो. म्हणजे पूर्वी त्याला 700 रुपये किलोनी भाव मिळायचा कॉफीच्या बिला किलोला, आता 170 रुपयाचा ग्लास. अहो 5 ग्लास कॉफी बनवली तर ह्याचं सगळं 1 किलोचं भांडवल निघतंय आणि वरचा सगळा पैसा ह्याची कमाई आहे. म्हणून सांगतो, शेतकऱ्यांनी शेतात बनलेली वस्तू डायरेक्ट विकू नका, तिचं काहीतरी वस्तूत रूपांतर करा आणि मग विका, तर तुमच्या मालाला चांगला हमी भाव मिळू शकतो असं मला वाटतं. म्हणजे बटाटे विकणं बंद करा, वेफर विकणं चालू करा, कांदे विकणं बंद करा, कांदे भजी विकणं सुरू करा, बटाटे विकणं बंद करा, बटाटे वडे विकणं सुरू करा, गहू विकणं बंद करा, गावाचे बिस्किट विकणं सुरू करा. आणि तुम्हाला मार्केटिंग चांगली मिळत नसेल, आपले बाबा रामदेव यांच्याशी संपर्क करा. आलं लक्षात? त्यांना तूप पाहिजे, त्यांना गहू पाहिजे, त्यांना अहो मका विकणं बंद करा, मक्याचे कॉर्नफ्लॉवर बनवून विका. कॉर्नफ्लॉवर कळतं का तुम्हाला? तुम्ही चोको खाले का? चॉकी खाले का तुम्ही? चॉकी. अहो अमेरिकेमध्ये एक माणूस होता, त्याने गहू भिजायला घातलं आणि त्याला काहीतरी वस्तू करायची होती. तो बाहेर गेला, विसरून गेला, 2-3 दिवस आलाच नाही. लक्षात आलं की ती वस्तू आणखी ओली झाली, लगदा झालाय. त्यांनी नुसती ती फ्राय केली. आता नुसती फ्राय केली कशी खायची? त्याला चॉकलेटचा फ्लेवर दिला आणि त्यांनी ते खाल्लं. आता आपली पोरं जे खात आहेत ना, ते हेच 150 रुपये किलोची म्हणजे मका कशी 10 रुपये किलो. त्यांनी फक्त त्याच्या लाह्या बनवल्या, त्याला चॉकलेटचा फ्लेवर लावला आणि विकतोय 150 रुपयाने. आपण खुशीने घेतोय. एवढं सडबड 10 रुपयाला. काय 5-25 लाह्या असतील तिथे. तुम्ही कधी हायवेला फिरायला गेले ना, ते एवढं सध्या मक्याचं बॉक्स देतात, 150 रुपयाला बॉक्स. 150 रुपये मका किती होईल? मला वाटतं गमीला भरून मका येईल 150 रुपयात आणि त्याचे लाह्या किती होतील बरं? पोतं भरून होईल. म्हणजे लोक कसे पैसे कमवतात? मका कोणाची? तुमची. आणि लाल कोणाचे होते? कोला मालामाल कोण होतोय? जो फक्त बनवून विकतोय. मग तुम्ही बनवायचं सोडून द्या. आता बटाटा विकायचंच नाही, कांदा विकायचा नाही, दूध विकायचं नाही. डायरेक्ट काय विकायचं? त्याची काहीतरी वस्तू बनवून विकायची. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बनवा ना, लस्सी विका ना लोकांना. पण गावात नका विकू, कारण गावात जर तुम्ही विकायला गेलात तर उधारी होऊन मरून जातात. कारण तुम्ही कोणी तुम्हाला पैसे देणार नाही. काय नातेवाईक असतात, भावकी असते, पाहुणे रावळे असतात, पैसे तर मागता येत नाहीत आपल्याला. आणि तसाही तो पठ्ठ्या काय पैसे देणार नसतोय. त्याच्यामुळे गावागाव सोडून धंदा करा. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. शिवाजी महाराजांचं गाव कुठलं? वेरूळ. शिवाजी महाराजांच्या आजोबांना वेरूळची पाटीलकी होती. म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाटील काय आहेत माहितीये का? लाईट गेली का? तुम्हाला गरम व्हायला लागलं? मी ते जॅकेट घातले. दिलेल्या पेपरचा उपयोग कसा करावा हे शेतकऱ्याकडून शिकावा.
पेपर वाचण्यासाठी आहे का हवा घालण्यासाठी आहे? पण पर्यायी उपयोग, आता तुम्हीच सांगताय दूध नका विकू दही विका, तर काय पर्यायी उपयोग? हा, शिवाजी महाराजांचं जन्मगाव कुठलं? वेरूळ. महाराजांचा जन्म कुठे झाला? शिवनेरीवरती. महाराजांचं बालपण 2 वर्ष कुठे गेलं? सिंदखेड राजाला. तिथून महाराज परत कुठे आले? पुण्याला. तिथून महाराज कुठे गेले? बँगलोरला. तिथून महाराज कुठे आले? पुण्याला. नंतर महाराज राहायला कुठे गेले? रायगडला. एवढ्या जागा बदलल्या तर तुम्ही श्रीमंत होऊ शकता. म्हणून आयुष्यात किमान 5 गावं बदला. 12 गाव पाणी योजना आहे की नाही, तसं किमान 5 गावं बदला, 5 घरं बदला. बघा तुमचा विकास किती होतो. आपण आजोबांच्याच घरात राहतो, तिथंच जन्म झालाय, आणि परत आपण म्हणतो हे गाव काय आपण सोडणार? गावात जन्माला आलोय, गावातच मत. तुला कोण म्हणलं बाहेर जा? ज्यांनी ज्यांनी गाव सोडलं बघा ते सगळे कलेक्टर झाले, कोणी बिल्डर झाले, कोणी आमदार झाले, कोणी काय 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 झाले. आणि मग तेच लोक गावात आले, हे गावात गाडी उघडे, दरवाजा उघडायला आले, अण्णा आले, अण्णा आले, बाप्पू आले, बाप्पू आले, तात्या आले, तात्या आले. काय फुकटचं सरबत पिणार निघून जाणार तुमच्या हातावर? काय तुरी दुसरं काय म्हणता? म्हणून तुम्ही शेतकरी म्हणून त्या दिशेने पण आपण विकास करायला पाहिजे, विचार करायला पाहिजे. पाणी हे जीवन आहे, म्हणून बाबांनी त्यांचं आयुष्य पणाला लावलं, या सगळ्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं. पण ते पाणी जपून वापरणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. कारण आज आपल्याकडे पाणी, आपल्या बाजूने नदी वाहते, धरण आहे, म्हणून आपल्याला किंमत कळत नाही किंवा कळत नसेल. पण त्याचा पाण्याचा उपयोग जर आपण व्यवस्थित केला तर पुढच्या पिढीला पाण्याचा दुष्काळ आपल्याला पाहावा लागणार नाही, याची सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे. इथे आलेल्या प्रत्येक माणसाने जाताना तिथे पुस्तकांचा स्टॉल आहे. मी जे तुम्हाला म्हटलं ना शिवाय द ग्रेट इंजिनियर म्हणून, याच्यात पाणी शोधण्याचे जे 50 प्रकार आहेत ना ते दिलेले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरी हे पुस्तक ठेवा. जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल की माझ्या शेतात विहीर खोदायची आहे, तर तसं त्या झाडांचा शोध घ्या. ती झाडं तुमच्या जर शेतात नसतील तर तुमच्या बांधाला कुठतरी ती लावा. 5 वर्षांनी तुमच्या शेतात पाणी येणार. सरकारी योजनेचं नाही, तुमच्या शेतात तुमच्या हक्काचं पाणी येणार. अशी ती कोणती झाडं आहेत, कुठं लावायची, किती फुटावर पाणी मिळतं, पूर्वेला का, पश्चिमेला का, दक्षिणेला? उत्तरेला कधी मिळत नाही बरं का. पूर्व, पश्चिम, दक्षिण 3 दिशेलाच बऱ्यापैकी पाणी मिळतं. हे सगळं टेक्निक याच्यात मी दिलेले आहेत. आवाजावरनं पाणी कसं शोधायचं ते दिलेलं आहे. हे असं सगळं पुस्तक तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरी छानपैकी ठेवा. तुमच्यापैकी किती लोकांना उद्योजक व्हावं वाटतं? शेतकऱ्याच्या लेकरांना किती लोकांना? एक आहेत आमच्याकडे. तुम्हाला उद्योजक व्हावं वाटत नाही? 2 आहेत. आणखी किती लोकांना? 3. हा, तुम्ही तर प्रगतशील शेतकरीचे. हा, 4 लोकांना वाटतंय आपण उद्योजक व्हावं. बाकीच्यांना वाटतंय आपण मोर्चे काढावे, उपोषण करावी, आंदोलन करावी, सरकारला शिव्या द्याव्या. आणि सरकारकडे जोडीत काय आहेच नाही तर तुम्हाला देतील कुठून? महाराष्ट्रात सगळे मोर्चे निघले बघा, सगळ्या जातीचे निघाले. एकच मागणी, आम्हाला नोकऱ्या पाहिजेत. अरे सरकारकडे दरवर्षी रिटायर होतात 20,000 लोक. किती? 20,000 लोक. कसे रिटायर होतात? वयामुळे, अपंग झाले, मेले, डायबिटीज झाला म्हणून. सरकार त्यातले भरतंय किती? 5,000. महाराष्ट्राची लोकसंख्या किती? 12 कोटी. त्यातले वय वर्ष 25 पर्यंत सोडून द्या, 50च्या पुढचे सोडून द्या, राहिले किती? 6 कोटी. 6 कोटी लोकांमध्ये नोकऱ्या किती येतं वर्षाला? 5,000. अहो, चंद्र सूर्य जरी बुडून गेला ना तरी तुमचं नोकरी काही मिळणं शक्य नाही. एवढं समजून तुम्ही उद्योगधंद्याकडे लागलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. नाहीतर जर तुम्ही अवलंबून राहताल, पूर्वी 7वी 8वी नापास माणसाला धरून नेत होते, चला कामाला, कारण फॅक्टरीमध्ये जागा आहे. आता ग्रॅज्युएट झालेल्या माणसाला म्हणतात घरी बसा, कारण नोकरी नाहीये. मग हा फरक आपण समजून घेतला पाहिजे. नुसतं शिकलं म्हणजे आपल्याला काय मिळेल ही शक्यता सोडून द्या. म्हणून उद्योजक शिवाजी महाराज म्हणणे, उद्योग कसा करायचा? शून्य भांडवलातून. आम्हाला शेतकऱ्याची पोरं पहिलं काय विचारत नव्हते का, साहेब तुमचं बरोबर आहे, धंदा केला पाहिजे, उद्योग झाला पाहिजे, त्याला भांडवल लागतं. अरे शाण्या, अक्कल हेच पहिलं भांडवल लागतं, पैसे नंतर येतात. बटाट्याचा वेफर बनवायला किती भांडवल लागेल? कांद्याची कांदी भजी बनवायला किती भांडवल लागेल? बटाट्याचा वडा बनवायला किती भांडवल लागेल? चहा पावडर पासून चहा बनवायला किती भांडवल लागेल? आमचे लोक विनाकारण कारण सांगतात, लंगडी कारण. ऍक्च्युली ह्याला उद्योजक व्हायचं नसतंय, ह्याला बापाच्या 7-12 नजर असते याची. कधी म्हातारा गटाकतंय, कधी माझ्या नावात 7-12 येतोय, कधी त्यातली 2-4 गुंठे हाणतोय, एक स्कॉर्पिओ घेतोय, 2-4 टुकार गोळा करतोय आणि गावभर सगळीकडे नुसतंच फिरतोय बरं का. याची जयंती, त्याची मेहनती, याचं लग्न, त्याचं बार, दिवसभर कामच काय नाही. आणि नंतर परत त्याच जमिनीवर फेरफटका मारते. ही जमीन आमची होती बरं का, तेवढी विकली बरं का नाही. आणि आता तिथं वॉचमॅन. पुण्यामध्ये अशा अनेक लोक आहेत, जमीन विकल्या, मर्सिडीज घेतल्यात. आता मर्सिडीज मध्ये मुतायला जागा नाही. म्हणजे काय? पेट्रोलला पैसे नाहीत, वॉचमॅन म्हणून त्याच बिल्डिंग वरती कामाला आहे. मर्सिडीज गाड्या बाहेर काढावी तर पेट्रोल नाही, आणि मर्सिडीज विकावी तर आबरू राहत नाही, विकताही येत नाही आणि बाहेरही काढता येत नाही. दारात पार्किंगला तशीच आहे, झोपडीत मर्सिडीज आहे, जमिनी विकल्या. म्हणून शिवाजी महाराजांनी सांगितले
जमीन विकायची नाही. जो शेतकरी आहे त्यांनी जमीन विकायची नाही. जो जमीन विकेल त्यांनी आपली आई विकली असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून काळी आई ही विकायची नसते. हा संदेश ज्यांनी ज्यांनी पाळला ना तो पुढे 10 वर्षांनी मर्यादित घेऊन फिरणार आहे. जमीन न विकता जर तो उद्योजक झाला तर पैसे कसे कमवायचे. हे झाड दिसते का तुम्हाला. कसे झाड आहे. याला 2000च्या नोटा लागल्या सगळ्या. खाली काय चिल्लर आहे. चिल्लर रुपया आहे सगळा. आणि वर सगळ्या 2-2 नोटा आहेत. अहो पैसे आले ना कसे वापरायचे असतात याची पहिली अक्कल पाहिजे. बऱ्याचशा लोकांचं काय होतं जमीन विकली 2 कोटी रुपये भेटले डायरेक्ट मेंदूचा डीपीच उडून जातो. आता काय करू मग कसा खर्च करायचा. तर सोनं घ्यायचं 50 किलो. 50 किलो बसेल का नाही ना. 50 तोळे घ्यायचे. गोप बीप घालायचा. बायकोची सगळी हाऊस ह्याची पण सगळी हाऊस. 10 वर्षानंतर दोघांना हाऊस नाही. हाऊस म्हणजे घर बेघर झाले बिचारे. सगळं संपलेले. ह्याच्या लग्नाला म्हणजे बिस्लरी पाण्याने हात धुणे बिस्लरी पाण्याने आंघोळ करणे मग रोजगार हमीवर पाण्यासाठी जाणे. हा 10 वर्षाचा प्रवास होतो का. पैशाचं मॅनेजमेंट कळत नाही. शिवाजी महाराजांचं काय म्हणणं आहे. पैसे कमवायला अक्कल लागते त्याच्यापेक्षा जास्त पैसे सोबत ठेवायला अक्कल लागते आणि त्याच्यापेक्षा जास्त अक्कल पैसे वाढवण्यासाठी लागते. आपण काय करतो माहिती का आले पैसे पहिला खर्च आणि मग गुंतवणूक बघतो. नाही पहिली गुंतवणूक. शिवाजी महाराजांकडे पैसे आले ना की महाराज किल्लाच बांधायचे. एकदा का मंत्र्यांनी विचारलं महाराज हे काय चाललंय. आले पैसे की बांध किल्ला. आले पैसे की बांध किल्ला. हे काय चाललंय. महाराज म्हणले तुला उद्या कळेल किंमत कळेल त्याची. आणि मग महाराजांनी त्याला सांगितलं आज ना उद्या औरंगजेब स्वराज्यावरती चालून येईल ना औरंगजेब जर चालून आला आणि माझा एक किल्ला 1 वर्ष जरी लढला तरी औरंगजेबाला 360 वर्ष लागतील महाराष्ट्र जिंकायला. एवढी ताकद किल्ल्यामध्ये आहे. तसं आपल्या पैशामध्ये एवढी किंमत आहे. म्हणून पैसे जपले पाहिजेत. नसतील तेव्हा पण साधे राहा आणि असतील तेव्हा पण साधे राहा. काही लोक एवढा शोषा करतात की पैसे शिल्लक राहत नाही. हे एक संन्यासी म्हणून पुस्तक आहे. आजच्या पोरांनी कशा प्रकारे उद्योगधंद्यात उतरून यश मिळवायचं हे शिवायचं मॅनेजमेंट गुरु म्हणून पुस्तक आहे. 2.5 लाख कॉपी विकले गेल्या 100 लोकांना PhD मिळाली असं पुस्तक आहे. हे टाइम मॅनेजमेंटचं पुस्तक आहे. आपण उठतो नुसतं गावावर घुमलत फिरतो तसं करू नका. त्या वेळेचा उपयोग करा. काय बटाट्यापासून वेफर बनवता येईल का अशा अनेक वस्तू आहेत बरं का त्या बनवून तुम्ही विकू शकता. आणि हे सगळं शेतकऱ्याला श्रीमंत करण्यासाठीच आहे. आपण मला दगडू पाटील हरीसाहेब पाणीवाले बाबा यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला बोलवलं. मोठ्या संख्येने लोक जमले. याचा अर्थ स्पष्ट आहे की ज्यांना ज्यांना जाणीव आहे की ह्या बाबांनी आपल्या गावासाठी आपल्या समाजासाठी काहीतरी केले ते सगळे लोक आज इथं उपस्थित आहेत. त्यातले काही लोक मध्येच गेले कारण त्यांना 2 कामं एका वेळी आली. मग अशा वेळी वेळेचं पण मॅनेजमेंट शेवटी ते त्यांनाही नाराज करता येत नाही. ह्याही कार्यक्रमाला हजर राहावं लागतं. असं जे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो. लहारे पाटील कुटुंबियांनी मला या ठिकाणी बोलवलं. तुमचं सुद्धा आभार व्यक्त करतो. आपण 2-2.5 तास इथे एवढ्या उन्हाळ्यामध्ये एकत्र बसला. तसं मराठी माणसं एकत्र येत नाहीत बरं का. आणि आली तर एकत्र बसत नाहीत. म्हणजे एवढे त्यांचे गट एवढे त्यांचे तट त्यांचे गण लय भानगड वेगळी. म्हणजे राजकारणाचा पिंड असलेले एकमेव जमात ही महाराष्ट्रातली जमात. एवढा छंद राजकारणाचा एवढा छंद की मिशी नाही फुटली की म्हणते पंचायतीला उभा राहणार आहे. आयुष्यभर पंचायतच होणार आहे तुझी. कशाला आहे त्याच्यापेक्षा उद्योजक व्हा. अहो 600 रुपये पगारासाठी आमचा एक मित्र त्याचं हॉटेल संदीप आहे. शिरूरला जाता ना तुम्ही 2-4 हॉटेल बघा. हॉटेल संदीप म्हणून कुठे पाटील आहे. त्या पोरगाला असं लोकांनी चढवलं जिल्हा परिषदला उभं केलं. ते ग्रामपंचायतीला ते पंचायतीला निवडून आलं. 6 महिने त्यांनी राजीनामा दिला. म्हणलं का झालं पाटील. म्हणले काय नाही 600 रुपये महिन्याचं उत्पन्न 50,000 रुपये दिवसाला खर्च आहे. असला धंदा नको आपल्याला. त्यावेळेस आपला गल्ला सांभाळायला बरा. त्यांनी राजीनामा दिला खुशीनं. आणि ते लोक जमीन विकायला लागले. ग्रामपंचायत सदस्य होईल काय होईल पंचायत होईल तुझी.